नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. भगवान शिव-पार्वतीचा विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्र आणि आपल्या हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. भगवान महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी सर्वजण कठीण व्रत करतात आणि भगवान महादेवांची विधिवत पूजा करतात. अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात. कारण धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीला केलेलं व्रत आणि शिवपूजनाने महादेव भक्तांवर प्रसन्न होतात व कायम कृपा करतात. महाशिवरात्र ही सामान्य रात्र नाही, तर ही सिद्ध रात्र आहे आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो, तर त्या सिद्ध होतात. त्या उपायांचं, त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी काही प्रभावी उपाय हे सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण प्रत्येक आईने मुलांसाठी शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तू. ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रचंड प्रगती, नोकरीत भरभरून यश मिळेल. मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू शिवलिंगावर मुलांसाठी अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता. शक्य असेल तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करू शकता, परंतु मंदिरामध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल आणि जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे सुद्धा हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, परीक्षेमध्ये भरभरून यश मिळण्यासाठी, मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महा म्हणजे मोठी शिवरात्र, म्हणजे हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या दिवशी बघा, ब्रह्मांडातून सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या येत असतात. शिवतत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण या दिवशी जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचं निश्चितच फळ हे आपल्याला प्राप्त होतं. आणि भगवान महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत. ते भक्तांच्या अगदी छोट्या हाकेला सुद्धा धावून जातात. भक्तांवर ते खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून या दिवशी काही विशेष उपाय जे आहे तर ते केले जातात. आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचाच आहे. कारण हा जो उपाय आहे तर हा खूप जास्त प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना, या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल. हा उपाय तुम्ही घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय करू शकता. आता 10वीचे पेपर सुरू होणार आहेत, 12वीचे सुद्धा पेपर सुरू होणार आहेत आणि प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाला 10वीमध्ये भरपूर मार्क्स मिळावे किंवा 12वीमध्ये भरपूर त्याला मार्क्स मिळावे, अशी आई-वडिलांची इच्छा असते आणि मुलांची सुद्धा इच्छा असते.
आणि म्हणूनच मुलांनी अभ्यासासोबतच हा एक उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे. फक्त उपाय करून आपल्याला यश मिळत नाही, तर आपण जो काही अभ्यास करत आहे किंवा जे काही कष्ट आणि मेहनत करत आहे त्याला यश मिळावं यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेल्यानंतर मुलांना आठवत नसेल, जो काही अभ्यास त्यांनी केला आहे ते त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि म्हणून मुलांना परीक्षेमध्ये कमी यश मिळत असेल, कमी मार्क्स मिळत असेल, तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे. तसेच जी मुलं खूप हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही, उद्धटपणाने वागतात किंवा सतत आजारी राहत असेल, सतत किरकिर करत असेल, मुलांना बाहेरची नजरबाधा होत असेल, नजरदोष लागत असेल, तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार आहे. तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल, परराज्यात असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुमची मुलं मोठी असेल तर मुलांकडून हा उपाय तुम्ही करून घ्यायचा आहे. आणि जर मुलांना शक्य नसेल, मुलं छोटी आहे, तर आईवडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल. कारण महाशिवरात्रीचा हा जो दिवस जो आहे तर तो तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचे नशीब जे आहे तर ते तुमच्या स्वतःच्या हाताने लिहू शकतात. इतका प्रभावी हा उपाय असणार आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं गंगाजल टाका. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. चुकूनसुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. मुलांनासुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालू नका आणि स्वतःसुद्धा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही. कारण भगवान महादेवांना काळा रंग जो आहे तर तो चालत नाही. या दिवशी हा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. यानंतर देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा किंवा शुद्ध पाण्याने किंवा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचे आहेत. वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि नंतर लगेच तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला तरीही चालेल किंवा ज्यांना शक्य आहे ना त्यांनी मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक फूल लागणार आहे. तर ते फूल आहे अपराजिता, ज्याला गोकर्णाचं फूल असेही म्हटलं जातं. तर या गोकर्णाच्या फुलांची अनेक प्रकार असतात. पांढरी फुलं असतात, गुलाबीसुद्धा असतात आणि निळ्या रंगाची सुद्धा फुलं असतात. तर आपल्याला जी निळ्या रंगाची फुलं आहे तर तेच फूल हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहे. पांढऱ्या रंगाचं किंवा इतर कोणत्याही रंगाचं फूल हे तुम्हाला घ्यायचं नाही. निळ्या रंगाचं एक गोकर्णाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हे जे फूल आहे तर हे आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. सर्वप्रथम हे फूल जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला हे जे फूल आहे तर हे शिवलिंगावरती जिथे जलधारी आहेत तर तिथे हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता शिवलिंगावरती जलधारी कुठे आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे. तर याच ठिकाणी हे फूल जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि हे फूल अर्पण करताना तुम्हाला तुमच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला नील सरस्वती असं म्हणायचं आहे आणि हे फूल तिथे तुम्हाला शिवलिंगावरती जलधारीपाशी अर्पण करायचं आहे. फूल अर्पण केल्यानंतर तुम्हाला 7 वेळा शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. आणि असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला येत्या महाशिवरात्रीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी फुलं अर्पण करायची आहेत. एक मुलगा असेल तर एकच फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल.
जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका. आणि जर खरंच तुमची मुलं मोठी असेल ना, तुम्ही स्वतः मुलांकडून हा उपाय करून घ्या. याचं तुम्हाला खूप जास्त फळ प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.